हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आपण आज बघणार आहोत हळदीचं लेपन कसं करायचं किंवा का करायचं. आता आपण नेहमीच बघत असतो, बरेच जण सांगत असतात हळदीचं लेपन करायचं, उंबरठ्याला चांगलं असतं. पण ते काय चांगलं असतं, का चांगलं असतं, त्याच्यासाठी काय फायदा होतो किंवा कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या असतात, तर ते आता बघूया आपण. सगळ्यात प्रथम आपण हळद आणि गोमूत्र घ्यायचे. तुम्ही बाकीच्या गोष्टी ऍड करू शकता, पण जर त्या तुमच्याकडे नसतील तरी चालेल. फक्त गोमूत्र आणि हळद जरी तुम्ही मिक्स करून हळदीचं ते लेपन उंबरठ्याला लावलं तरी त्याचा खूप फायदा होतो. परंतु जर तुमच्याकडे अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल ते पण तुम्ही त्याच्यात ऍड करा. थोडीशी चंदन पावडर ऍड करा. म्हणजे काय असतं ना, ह्या गोष्टी जर आपण लावल्या की देवतेलाही चंदन खूप आवडत असतं. आणि चंदनाला ना एक असा मंद सुवास असतो. तर त्याच्यामुळे आपण काय करायचं, गुलाबजल टाकायचं किंवा गुलाबाचं अत्तर टाकायचं आणि गोमूत्र आणि हळद हे सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या. आणि याच्यातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे जर गुलाबजल अत्तर नसेल तरी चालेल, काहीच हरकत नाही. ते सगळं मिक्स करायचं आणि त्याचं लेपन करायचं. त्याचं लेपन कधी करायचं असतं? मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्या. आणि तुमच्या घरात फारच किटकिट होत असेल, म्हणजे अगदी की प्रत्येक वेळी कटकटच, म्हणजे ती कंट्रोलच होत नसेल, तर तुम्ही ते लेपन अमावस्याला आणि शनिवारी आवर्जून करा, तरी त्याचा खूप फायदा होतो. तर हे लेपन लावल्यामुळे असं प्रसन्न वाटतं. लक्ष्मी देवीला कसं आपलं दरवाजा असा हा प्रसन्न हवा असतो, प्रसन्न असेल तर ती आपल्या घरात आपसूक येते. त्यासाठी आपण हे हळदीचं लेपन करायचं असतं. आणि लक्ष्मी माता जर घरात आली तर आपल्याला प्रसन्न वाटतं. त्यामुळे आपण हे हळदीचं लेपन केलं पाहिजे. त्याच्यामुळे इतकं प्रसन्न वाटतं. तुम्ही हे अनुभव करून बघा. म्हणजे सांगण्यापेक्षा किंवा असंही हे होईल का, हे खरंच असतं का, असं शंका येऊ शकते. पण तुम्ही करून बघा. असं बरेच जण सांगतील तुम्हाला हळदीचं लेपन करा, हळदीचं लेपन. पण ते का करा, तर त्याच्या मागे लक्ष्मी माता प्रसन्न करणं तर आलंच, घरात पॉझिटिव्ह एनर्जी येणं आलंच. पण जर घराला आपले काही करणी बाधा असेल, कोणाची नजर लागलेली असेल, आपल्याला काही त्रास होत असेल, घरात किटकिट होत असेल, तर ती सगळी कमी होते आणि घरात आनंद आणि असं प्रसन्न पॉझिटिव्ह असं वातावरण तयार होतं. त्यामुळे हळदीचं लेपन हे करावंच. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.